नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज एक मराठी कविता ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे आरसा. जो आपल्या सगळ्यांचा सोबती आहे. रोज आपण आरशात प्रतिबिंब आपलं पाहतोच. डोळ्यालाही आरसा म्हणतात. मनातले भाव डोळ्यात दिसतात असं मानलं जातं, पण तरी लोक फसतात. याचाच अर्थ बरीच लबाड माणसं, चतुर माणसं, मतलबी माणसं हे मनात असलेले भाव डोळ्यात उतरूच देत नाहीत. मनात वेगळा भाव, डोळ्यात वेगळा भाव असं असतं. माणसाने कसं असावं, आरशासारखं, स्वच्छ आरशासारखं असलं पाहिजे. म्हणजे माणसात बघितल्यानंतर त्याचा अगदी मनाचा तळसुद्धा स्वच्छ साफसुथरा दिसायला हवा असं मानतात, असं सांगतात. तर आज आपण एक कविता ऐकूया. तेच सांगणारी कविता, आरसा. डोळे मनाचा आरसा असे मानतात. डोळे मनाचा आरसा असे मानतात. मनातले भाव म्हणे त्यात दिसतात. डोळे मनाचा आरसा असे मानतात. मनातले भाव म्हणे त्यात दिसतात. तरी कळत नाही लोक कसे फसतात. तरी कळत नाही लोक कसे फसतात. कारण काही चलाक खरे भाव लपवतात. मन असते खोटे गढूळ ज्यांचे. मन असते खोटे गढूळ ज्यांचे. डोळ्यात दाटतात भाव खोटे. मन असते खोटे गढूळ ज्यांचे. डोळ्यात दाटतात भाव खोटे. वरवर दाखवते जरी प्रेमनिष्ठा. वरवर दाखवते जरी प्रेमनिष्ठा. ओळखण्यास लागते धैर्य मोठे. त्यांचा खरा भाव ओळखण्यास लागते धैर्य मोठे. आरसे असतात बिलोरी. आरसे असतात बिलोरी, तसे असतात आभाशीही. आरसे असतात बिलोरी, तसे असतात आभाशी. मूळ प्रतिमा दाखवण्यास लागतो आरसा स्वच्छ नि प्रकाशही. बघा, काळोखात आरशासमोर उभं राहिलं काही दिसणार नाही, म्हणजे आरसा असून दिसत नाही, तर त्यासाठी प्रकाश असावाच लागतो. आरसे असतात बिलोरी, तसे असतात आभाशी. मूळ प्रतिमा दाखवण्यास लागतो आरसा स्वच्छ आणि प्रकाशही. घरात असतोच आरसा एखादा. घरात असतोच आरसा एखादा जो दाखवतो आपले प्रतिबिंब. घरात असतोच आरसा एखादा जो दाखवतो आपले प्रतिबिंब. तद्वत हवा निदान एकतरी मित्र. तद्वत हवा निदान एकतरी मित्र, जो मांडेल खऱ्या खोट्याचा हिशोब. चेहऱ्यावर नसावा बेगडी मुखवटा. चेहऱ्यावर नसावा बेगडी मुखवटा. जगण्यात नसावे ढोंग दिखावा. चेहऱ्यावर नसावा बेगडी मुखवटा. जगण्यात नसावे ढोंग दिखावा. जीवन जगावे स्वच्छ आरशासारखे. जीवन जगावे स्वच्छ आरशासारखे. कधी कुणी पाहो मनाचा तळ दिसावा. कधी कुणी पाहो मनाचा तळ दिसावा. धन्यवाद मित्रहो. ही कविता आवडली नक्की लाईक करा, कमेंट करा. आपल्या मित्रमंडळींना ती कविता शेअर करा. चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचं राहायला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि चॅनलवर आता जवळपास 350 कविता होतील. मागच्याच आठवड्यात आपण आपला 5वा वर्धापन दिन साजरा केला. 6 वर्ष सुरू झालं. तर 350 कवितेपैकी तुम्हाला आवडीच्या कविता असतील कुठल्याही विषयावरच्या, देवाच्या आहेत, सणांच्या आहेत, संत महंतांच्या आहेत, राजकारणावर, सामाजिक आहेत, त्या नक्की ऐका. आणि काय सूचना असतील तर कळवा. आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन. आज आरसा आला. पुढची कविता असेल आपली प्रतिबिंब. धन्यवाद.